हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 13. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. पहिला आणि दुसरा श्लोक एकत्र आहेत. त्याचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तात्पर्य: अर्जुनाला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जिज्ञासा होती. तर या पहिल्या श्लोकामध्येच अर्जुनाने याविषयी भगवंतांना प्रश्न विचारले. या सर्वांबद्दल जेव्हा त्याने म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णांकडे पृच्छा केली, प्रश्न विचारला, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. हे शरीर म्हणजे बद्ध जीवांचे कार्यक्षेत्र आहे. तर कार्यक्षेत्र म्हणजे काय? तर जीव आहे तो या भौतिक शरीरात राहतो, कर्म करतो, सुख दुःख प्राप्त करतो. तर अशा प्रकारे जीवाचं कार्यक्षेत्र म्हणजे हे शरीर आहे. जर त्या जीवाने शरीरात राहून भक्ती केली तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून म्हटलं आहे की शरीर म्हणजे बद्ध जीवांचे कार्यक्षेत्र आहे. पुढे वाचते आहे. जीव या संसारात गुरफटलेला असतो व तो भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि म्हणून भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला कार्यक्षेत्र प्राप्त होतं. तर त्याच्या क्षमतेनुसार म्हणजे काय? तर हा जो जीव आहे त्याला भौतिक प्रकृतीतील गोष्टींचा उपभोग घेण्याची इच्छा असते आणि मग त्याला त्याच्या क्षमतेनुसार कार्यक्षेत्र प्राप्त होतं. म्हणजे जीवाच्या पूर्वकर्मानुसार त्याला शरीर, भौतिक शरीर म्हणजेच कार्यक्षेत्र आहे ते प्राप्त होत असतं. जसं जीवात्म्याने आदल्या जन्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये खूप पुण्य कर्म केलं असेल तर त्याला देवतांचं शरीर काही काळासाठी प्राप्त होतं. अशा रीतीने आता आपण पुढे वाचूया. हे कार्यक्षेत्र म्हणजेच शरीर होय. आणि शरीर म्हणजे काय? शरीर हे इंद्रियांनी बनलेलं असतं. तर आपल्याला हे जे भौतिक शरीर मिळालं आहे ह्याला विविध इंद्रिय आहेत आणि हे पंचमहाभूताने शरीर बनलेलं आहे. पुढे वाचते आहे. बद्ध जीवाला इंद्रिय उपभोग करावयाची इच्छा असते आणि इंद्रिय उपभोग घेण्याच्या त्याच्या कुवतीनुसार त्याला शरीर किंवा कार्यक्षेत्र उपलब्ध करून दिले जाते. म्हणून शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते आणि ते म्हणजे क्षेत्र जे शरीर आहे ते बद्ध जीवाचे कार्यक्षेत्र असते. जसं जीवाची इच्छा आहे खूप खायचं आहे मला, तर त्याला पुढचा देह हत्तीचा मिळतो. ज्या हत्तीच्या देहात राहून तो प्रचंड प्रमाणात खाऊ शकतो. कुणाला रक्त, मांस हे खाण्याची तीव्र इच्छा असते, मग त्याला पुढच्या जन्मी वाघ, सिंह असं शरीर मिळतं. एखाद्याला झोपायची खूप आवड असते आणि त्याला वाटत असतं मी तासनतास दिवसेंदिवस झोपून राहावं, मग पुढच्या जन्मी त्याला अस्वलाचं शरीर मिळतं. जसं पोलार अस्वल जे थंड प्रदेशात आहे ते कित्येक काळ झोपलेलंच असतं. तर अशा प्रकारे हा जो जीव आहे त्याला शरीर हे म्हणजे कार्यक्षेत्र आहे ते प्राप्त होत असतं.
जसं इथे म्हटलंय ना की बद्ध जीवाला इंद्रिय उपभोग करावयाची इच्छा असते आणि इंद्रिय उपभोग घेण्याच्या त्याच्या कुवतीनुसार त्याला शरीर किंवा कार्यक्षेत्र उपलब्ध करून दिले जाते. पुढे वाचते आहे, आता जो मनुष्य स्वतःचे शरीराशी तादात्म्य करतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. तर मिळालेलं हे जे शरीर आहे त्या शरीरामध्ये अनेक सारे बॅक्टेरिया, किडे सुद्धा असतात. तर त्या सगळ्या बॅक्टेरियांना, किड्यांना ह्या शरीराचा क्षेत्रज्ञ म्हटलं जात नाही. तर जो जीवात्मा ज्याला हे शरीर मिळालं आहे आणि त्या शरीरात राहून त्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या जे सुख दुःख आहेत त्याचा हा जीव आहे तो अनुभव घेतो आहे, तर त्या जीवाला त्या क्षेत्राचा, त्या शरीराचा क्षेत्रज्ञ असं म्हटलं जातं. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.